जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। सकाळचे वाजलेत 5:45। आज तुम्हाला एरिया थोडासा विसरावी दिसत असेल, पाठी बघू शकता तुम्ही। तर आज मी वसईला नाही, मी जस्ट आता ऑफिसवरनं निघालो। ठीक आहे, आता सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आज आपल्या मराठी माणसांचं नवीन वर्ष चालू होत आहे। ठीक आहे, तर आज आपला व्लॉग अर्थातच गुढीपाडव्यावर होणार आहे। ठीक आहे, 5:45 झाले आहेत, आता ऑफिसवरनं सुटलो। मयूर येईल, आजा मित्र भेटलेला, हात दाखवत होता। तर मग भेटू तुम्हाला। आज आपला ब्लॉग जसं सांगितलं तसं अर्थातच गुढीपाडव्यावर होईल। ठीक आहे, ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू बघत राहा ब्लॉगला। भरपूर एक्साइटेड ब्लॉग आहे हा आजचा। ठीक आहे, तर मी कुठे जातोय, काय करतोय तुम्हाला सांगतो। मुंबईतच आहे, मुंबईच्या बाहेर नाही जाणार आज तुम्हाला आपल्या मुंबईचा गुढीपाडवा दाखवेल मी तुम्हाला। ठीक आहे, पूर्ण अख्खा ब्लॉग बघा, सांग मला कसा काय होतो ते। ठीक आहे, तोपर्यंत सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। अख्खा आणि पूर्ण ब्लॉग बघा। आज मी जस्ट आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे। ठीक आहे, डेस्टिनेशन म्हणजे मला जसं सांगितलं आहे मुंबई साईडला। आता जस्ट मुंबई सेंट्रल स्टेशनला उतरलो मी। आता इकडे मामाकडे जाणार आहे। मामाकडनं तिथं फ्रेश बिश होईन, आंघोळ आणि कधी आपला सण आहे। सकाळची आंघोळ झालीच पाहिजे। ते झाल्याच्या नंतर भाऊ आहे मामाचा मुलगा, त्याला घेऊन जायचं। मग जायचं म्हणजे जिकडेच आम्ही म्हणजे मी गुढीपाडव्यासाठी जाणार आहे तिकडे जाणार आहे। आता मी मुंबई सेंट्रलला आहे। तर एनी गेस की आपलं कुठे असणार आज गुढीपाडवा, किंवा मी गुढीपाडव्यासाठी कुठे जाणार आहे, काय करणार आहे। खरंच हा ब्लॉग आपल्या रायगडचा सेकंड ब्लॉग जो होता त्याच्यामध्ये भरपूर लाईक झाले, भरपूर कमेंट्स आले, भरपूर सॉर्टेड होतं। ठीक आहे, तर मग आता पोचलेलो आहे मी मुंबई सेंट्रल। भरपूर टायमानंतर येतो आहे, भरपूर काही चेंजेस आहेत। टाऊन मजा येते, मजा येते। लहानपण इकडचं, जन्म इकडचा, ऑसम फील। तुम्हाला मी फटाफट भेटतो। ठीक आहे, बाहेर जातो, बाहेर जाऊन भेटतो तुम्हाला, लवकरच भेटूया लगेच। ठीक आहे, इकडून दरवाजा बंद आहे, भरपूर टायमानंतर आलो आहे। मला काही समजत नाही, विचार तिकडे कसं जायचं तेव्हा। तो पण ब्लॉग बघत राहा आपला, बघतो मी शेटचं। भरपूर काही चेंजेस झाले तिकडे, भरपूर काही चेंजेस झाले। म्हणजे लास्ट टाइम मी गणपतीला आलेलो टाऊनमध्ये, त्याच्यानंतर आत्ता येतं। तर जर मुंबई सेंट्रलला येत असाल, जो नॉर्मल बाहेर जायचा रस्ता आहे तो बंद आहे। तर तुम्हाला जिकडे आपले एक्सप्रेस सुटतात तिकडून तुम्हाला बाहेर यावं लागेल ईस्टला जायला। वेस्टसाठी तसं तिकडे फ्लायओव्हर आहे, तर तुम्ही यावरनं जाऊ शकता। तर बाहेर येण्यासाठी मी डायरेक्ट आता मराठा मंदिरच्या इकडून बाहेर पडतो आहे असं मला वाटतं। इकडून बाहेर जातो, हां मराठा मंदिरच्या इकडून रस्ते पाठी पडतो, कुठे रस्ता मिळतो का बाहेर जायला, पण इकडं रस्ता नाही मिळत आहे, तिकडून मी बाहेर जाणार आता। ठीक आहे, आता मी मला डायरेक्ट फ्रेश बिश होऊनच डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करीन, कारण का डोळे पण झोपल्यासारखे वाटत आहेत। बट खरंच परत एकदा सांगेन यार, मुंबईला आल्याच्या नंतर एकदम ऑसम फिलिंग एक आपल्यासारखं वाटतं। मुंबईला आल्याच्या नंतर बाहेर निघतोय, दाखवतो तुम्हाला ती मुंबई। आपली मुंबई सगळ्यांना वाटतं मी कुठून बाहेरून आलो आहे, म्हणजे असं ब्लॉग करतो, हे करतो ते करतो, सगळ्यांना वाटतं कुठून बाहेरून आला आहे मुलगा। त्यांना माहीत नाही भाई, आपण इकडचेच मुंबई सेंट्रलचे आपण। ठीक आहे, तर लगेच पुढे निघतो, भेटतो तुम्हाला।
बाहेर गेल्याच्या नंतर भावाला फोन करतो, मामाच्या घरी जातो, फ्रेश होतो आणि तुम्हाला जस्ट आता रेडी होऊन निघालो आहे. आता पुढे चालत जाऊ या. ठीक आहे. आता मुंबई सेंट्रल आलो. तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललो आहे गुढीपाडव्यासाठी. माझा भाऊ आहे आज माझ्याबरोबर, मामाचा मुलगा मानस आहे. मानस इकडे या साईडला आहे, तिकडून नाही दिसणार. माझा भाऊ आहे मानस. ठीक आहे. आता याच्यावर आम्ही चाललो आहे गिरगावात आपल्या गुढीपाडव्यासाठी, शुभयात्रेसाठी. आता जस्ट घरातून निघालो आहे. आता पाठच्या साईडनी फटाफट पुढे निघू. ठीक आहे. तो आता जो व्लॉग आहे करून दाखवण्यासारखं काही अर्थ नाही, कारण 2 मिनिटात मी गिरगावात पोहोचीन. तर ठीक आहे, तुम्हाला मी डायरेक्ट आता गिरगावात भेटतो. ठीक आहे. तिकडची आपली शुभयात्रा दाखवतो. आपला पूर्ण ब्लॉग बघत राहा. ठीक आहे. सिरियसली भरपूर एक्साइटिंग ब्लॉग होणार आहे. झोप नाही झाली चालेल, काय असं फरक नाही पडत आहे. भरपूर एक्सायटेड आहे. माझं पहिलंच वर्ष इकडे गिरगावात गुढीपाडव्यासाठी. तर एक्सायटेड मी भरपूर आहे की का होतं काय ना होत. मूवीजमध्ये भरपूर बघितलं आहे, TV मध्ये भरपूर बघितलं, बातम्यांवर भरपूर बघितलं आहे की गिरगावातला गुढीपाडवा. तर पोचतो मी फटकन. हार्डली 5 मिनटं आहे आपल्या घरापासून, इकडून मुंबई सेंट्रलवरनं. तर तुम्हाला लगेच इकडं गिरगावात भेटतो. ऑलमोस्ट गिरगावात पोचलेलो आहे मी आता. म्हणजे बस पोचतो बघा. तुम्हाला पाठी तुम्हाला दाखवतो, चालू असेल. इकडे झेंडे तुम्हाला दिसत असतील बघा, भरपूर झेंडे इकडे आपले. इकडे ट्रक पण उभा आहे. तर ऑलमोस्ट पोचलेलो आम्ही गिरगावात. आता इकडे पोचल्याच्या नंतर माझा फर्स्ट टाइम आहे, मला पण माहीत नाही एक्झॅक्टली काय आहे काय नाही आहे. तर मी पण तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकत नाही. बट यावर्षी मी भरपूर एक्सायटेड होतो. म्हणजे स्टार्टिंगलाच, म्हणजे वर्षा स्टार्टलाच विचार केलेला की यावर्षी आपण नवीन वर्ष आपलं गिरगावात बनवायचं. बघा आता तुम्हाला दिसेल. बघा हे सगळे गिरगावातच चाललेत. इकडे झेंडे आपले भगवे. ऑलमोस्ट गिरगावात पोचलोय. तर मग तुम्हाला माझा असं फेस दिसणार नाही, कारण का मी बॅक कॅमेरा चालू केलेला असणार. खोकलो. बॅक कॅमेरा चालू केलेला असणार. तर मी तुम्हाला सगळं जे आहे ते आपली शोभायात्राच दाखवत राहील. तुम्ही त्याला एन्जॉय करा. ठीक आहे. आपली यात्रा बघा गुढीपाडव्याची, तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये दिसेल. आता डायरेक्ट तुम्हाला यात्रेमध्ये दाखवतो. इकडे मलखांब चालू आहे. सगळी मुलं प्रॅक्टिस करतात. इकडे मुलांचं आहे, इकडे महिलांचं आहे. मलखांब आपल्या महाराष्ट्राची पद्धत किंवा ट्रेडिशन आपण बोलू शकता. आणि हे बघा गिरगाव ध्वज पथक अजून चालू नाही झालं. आता चालू होईल थोड्या वेळात. म्हणजे आपण एकदम टायमिंग मध्ये पोहोचलेलो आहे. क्राऊड बघा, ऑसम क्राऊड आहे. एकदम सॉर्टेड क्राऊड इकडे आलंय. मजा येते. अजून काय चालू नाही झालंय. आता चालू झाल्याच्या नंतर आपण बघूया. ठीक आहे. सिनेमॅटिक शॉट्स येत राहतील मध्ये मध्ये, ते पण तुम्ही एन्जॉय करा. ठीक आहे. व्हिडिओ बनतोय आता एक्झॅक्टली बघा. तुम्हाला क्राऊड परत मी दाखवतो. ही आपली महाराष्ट्राची आणि मराठी आपली वेशभूषा. इकडे गिरगावात आपला गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आलोय. सॉरी.
ठीक आहे. श्री स्वामी समर्थ त्यांची प्रतिमा इथे ठेवलेली आहे. तीन ट्रक असे सजवलेले आहेत इकडे. आपण इकडे पुढे जाऊया. तिकडे आता पुणेरीचं पथक चालू होत आहे. आपण पुढे जाऊया. हे मिस नाही करायचं आपल्याला. मग दाखवतो इकडे मस्त नाही. माझा आवाज काय येणार पण नाही याच्यामध्ये. तर तुम्हाला फक्त व्हिडिओ बघा तुम्ही आणि व्हिडिओ एन्जॉय करा.
ही आपली मराठमोळी परंपरा फुल ऑन महाराजांचा वेशभूषा घेतलेला आहे. दादा एक मिनिट. खालून जशी थँक्यू सो मच. ही आपली फुल महाराष्ट्राची वेशभूषा. एकदम मौसम वाली फिलिंग आहे त्याच्यामध्ये. एक मिनट सगळ्यांचं कलेक्शन आणि बाईक्सचे सगळ्यांनी सजवलं ते एक नंबर वाटतंय. हीच आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. सगळ्यांच्या बाईकवर तुम्हाला एकदम वेगळं सगळे चलचित्र चलचित्र नाही बोलू शकत आपण. एक सगळ्यांच्या बाईकवर एक असं वेगळं सॉर्टेड एकदम गोडी आणि लाईक फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा आपण. आणि ऑसम एक्सपिरियन्स आहे महाराजांचं. सिरियसली म्हणजे इकडे आपण बोलतो ना आपली मराठी परंपरा बोला बघा. लाईक एकदम ऑसम वाला फील येतो इकडे. गिरगावात माझा फर्स्ट टाइम आहे. पण फर्स्ट टाइम बघायला आता वाटतं मला दरवर्षीच येईन इकडे गिरगावात.
एक मिनिट ताई. थँक्यू. दादा थोडं पुढे होतं. दादा पुढे होता. गिरगाव हिंदू नवोदय स्वागत मध्ये आम्ही गिरगावकर तर्फे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ही आपली गिरगावची शाखा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. चला आता पुढे चला, इथं पुढे चला, पुढे चला. आपल्या इकडे अरविंद सावंत साहेब पण आहे. पुरणकरवाडीचा गणेशोत्सव मंडळाचं शताब्दी वर्ष आहे. त्यांनीही ट्रकवरची सजावट केली आहे. ती महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. आपण जरूर पाहा. त्यामुळे त्यांना ट्रकला पुढे येऊ द्या. चला जरा पुढे चला. जसं मी गिरगावातून बाहेर पडलोय, जे तुम्हाला आपण बोलतो ना की एक व्हिडिओमधनं किंवा ब्लॉगमधनं जी ॲक्च्युअल मजा तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. तर जी आपली मराठी बांधव आहे किंवा ज्यांना पाडवा किंवा आपले हिंदू सण ज्यांना आवडत असतील, तर मी सिरियसली तुम्हाला रिकमेंड करेल की आपल्या गिरगावात या. गिरगावचा पाडवा बघा, एकदम मौसम पाडवा असतो. ठीक आहे. बट सिरियसली जे आपण डोळ्यांनी बघतो आणि जे व्हिडिओमध्ये असतं त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तरी मी भरपूर ट्राय केलं आहे, म्हणजे जवळ जाऊन व्हिडिओ बनवायचा. जेवढं होऊ शकेल तेवढं मी सगळं भरपूर काय ट्राय केलं आहे. ठीक आहे. आता तर आपण सकाळी मुंबईमध्ये, कदाचित संध्याकाळी जर टायमावर पोचलो मामाच्या घरातून, तर आपल्या वसई जाऊन पाडवा तुम्हाला दाखवेन. संध्याकाळी आपल्या पारनाकाच्या इकडे आहे. मोस्ट प्रॉब्ली जर गेलो तर दाखवेन, नाहीतर मग हाच आपला असेल.
ठीक आहे, कसं काय ते तुम्हाला समजवतो. आणि जर वसईचा पाडवा आला तर त्याचा वेगळा ब्लॉग बनेल, पण गिरगावच्या पाडव्याचा एक वेगळाच ब्लॉग बनेल, जो हा ब्लॉग आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपले सण बनवत राहा, आपले सण करत राहा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.